नमस्कार. पंचेचाळीस सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या मंडपात आपले मंडळातील माजी अध्यक्ष, जुने कार्यकर्ते सर्वात श्री रामासिंग आपल्यासमोर आलेले आहेत. नमस्कार रामा. नमस्कार नमस्कार. मी रामसिंग, माजी अध्यक्ष मंडळाचा. हा मंडळ 1970. आपलं नाव काय? रामसिंग. रामासिंग. हे बघा, आता आपल्या मंडपात ही रामासिंग आले आहेत. हे रामासिंग आपल्या मंडळातील माजी अध्यक्ष, सर्वात जुने कार्यकर्ते आहेत. आज ते 14 ते 15 वर्ष या मंडपात कार्यरत आहेत. जास्त म्हणजे आज 35-40 वर्ष, 35 ते 40 वर्ष या मंडपात कार्य करत आहेत, मंडळात कार्यकर्ता करत आहेत. काय कार्यकर्ता करता आपण केव्हापासून या मंडपात कार्य करतायत मंडळात? म्हणजे विचार करा, जेव्हापासून मला सुतायला लागलं आहे त्यापासून मी इकडे कार्यरत आहे. ठीक आहे, आपण मंडळात कार्य करताय. ठीक आहे, आपल्या मंडपात जसा सुरुवातीला उत्सव कसा व्हायचा, या मंडपात या मंडळाची स्थापना कोणी केली, या मंडळाचा काय अनुभव आहे का तुम्हाला? कोणी माहिती आहे का त्यात थोडक्यात, की मंडळ कसं चालू झालं किंवा कोणी चालू केलं आणि याच्यापुढे कोण कोण चालत होतं, हे थोडं काही माहिती असेल तर सांगाल का आपण? आता हा मंडळ म्हणजे हा एक गॅरेज लाईन होती. गॅरेज लाईनमध्ये विविध प्रकारची माणसं होती, जसं ख्रिश्चन, एक गुजराती, एक मारवाडी, एक मुसलमान और एक भैया आणि एक मराठी, अशी लोक होती. या लोकांनी मिळून ही गणपती बसवलं आणि त्याचं नाव ठेवलं पंचशील. पंचशील चाललेली गणेश मंडळ. हे आपले त्या काळात तिकडं असं होतं की अख्खा गॅरेजवाले, आरती असतो का गणपती आणायचा असतो, आगमन असतो, विसर्जन असतो, ते काही असतो, सर्व एकत्र येऊन काम करायचं. एक प्रेम भाव संभाव, सर्व धर्म संभाव, सर्व धर्म समभाव हे त्या लोकांनी प्रस्थापित करून दाखवलं लोकांना, की आम्ही मुसलमान, गुजराती, मारवाडी, भैया, महाराष्ट्रीयन, आम्ही लोकांनी बसून मिळून बाप्पाला बसवलं. बघा, श्री रामासिंगने आपल्याला आता चांगलाच उदाहरण दिलेलं आहे की आज मी सांगता की आज मला वाटतं आज 56 वर्ष आहे. 56 वर्षापूर्वी या एक इथं गॅरेज गल्ली होती. या गॅरेज गल्लीमध्ये एक विविध जाती धर्मातले लोक राहत होते. गॅरेज वर्किंग काम होतं. त्या विविध धर्माच्या जातीतल्या लोकांनी मिळून बसून आज त्यांनी या बाप्पाची स्थापना केलेली आहे. ज्याप्रमाणे इंग्रजाच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी जसं हिंदू लोकांना एकत्र येण्याची बंदी होती, त्याप्रमाणे त्या लोकांना एकत्र येण्यासाठी त्यांनी आपल्या श्री गणेशोत्सवाची स्थापना केली. तसेच त्याप्रमाणे इथं या गल्लीमध्ये गॅरेजमध्ये सर्व धर्मसमभावामधील सर्व लोकांनी मिळून इथे एक आपलं श्री गणेशोत्सवाची स्थापना केली आणि त्याचं आज एवढं विशाल रूपांतर झालं आहे की आज लगातार म्हणजे कुठल्याही प्रकारचं खंड न पडता हे उत्सव आज 56 वर्ष झाले असाच अगणितपणे द्विगुणित साजरा होत आहे. हे आश्चर्याची गोष्ट आहे आणि हा उत्सव असाच दिवसेंदिवस धमाकेदार त्याच्यावर बहरत आहे. ही गणेशाची चांगली प्रचितीच आहे. तसेच या बाप्पाचे हे जे 5 फाउंडेशन होते, जसं हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, त्या अय्यास म्हणून एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीने सर्वांना एकत्र करून हे श्री मूर्ती आणलेली आहे. ठीक आहे रामासिंग, मी तुम्हाला पुढील प्रश्न विचारतो की तुम्ही ह्या मंडपात कार्य करता तुम्हाला या मंडळाची काय प्रचिती आली किंवा तुम्ही कसं कार्य केलं, कसं काय मंडळ सुरूपासून मंडळात काम केलं आहे तुम्ही? एक काळ होता इथे जिथे आपण बसलो आज सुखरू, हे दिसतं ना पूर्ण पटांगण, इकडे एवढं किचड आहे, चिखल. ते आम्ही रात्रभर साफ करायचो. इथून तिथून रॅबिट घेऊन कचरा घेऊन इकडे टाकायचो, ते क्लीन करायचं. त्यानंतर मंडप उभारणीचं काम होतं आणि त्यावेळी तुम्ही एकटं नाही, सर्व मिळून काम करायचे. आणि आत्ताही तसंच आहे. तर मी असंच म्हणतो की असंच प्रेम भाव सर्व आमची पुढच्या पिढीने पण चालवावे आणि बाप्पाला. बघा, रामासिंगने मी थोडं समजलं. रामासिंगने काय सांगितलं की आज 56 वर्ष झाल्या, म्हणजे त्याच्या मागे काय 15-20 वर्ष मागे जावा, त्या मागे गेल्यानंतर तिथे एक वेळ असे होते की इकडे म्हणजे पूर्ण चिखल होता. चिखलामध्ये हे सर्व मिळून पूर्ण गणपती श्री बाप्पा येण्याच्या अगोदर पूर्ण पटांगण सगळं स्वच्छ करून रॅबिट टाकून या श्री गणेशाच्या आगमनाची ती व्यवस्था करायची एकदम. म्हणजे सर्व जातीतले धर्माचे लोक आपले मिळून सर्व काम करून श्री बाप्पाची व्यवस्था, आगमनाची व्यवस्था करायची आणि तेव्हापासून ते उत्सव थोडक्यात कमी पैशात साजरा करून पण आज या बाप्पाचं भव्य दिव्य रूप आपण पाहताय की त्याची प्रतिभा आहे. तुम्हाला या बाप्पाचा काय अनुभव आला की प्रचिती आली का, की याची सेवा करताना तुम्हाला काय अनुभव आला असेल? आता सांगायला गेलं तर पहिला मी उड्या मारून चालेल. हे आपल्या बाप्पाच्यामुळं आज मी दोन्ही पायावर चालायला लागलो आहे. ही बाप्पाचीच कृपा आहे मला. बघा, बियाणे आताची सेवा कुठे वाया जात नाही. त्यांनी सेवा मनोभावी केली, शक्तीने केली, भक्तीने श्रद्धेने केली सेवा. आज ते थोडे एका पायाने अपंग होते, पण त्या
त्या सुरुवातीच्या काळात जे सेवा करायचे होते दोन्ही पायाने तर उड्या मारत चालत होते, परंतु दोन्ही पाय व्यवस्थितपणे चालत आहेत, ही बाप्पाची कृपा आहे, त्यांची सेवा करतायत. ते मी त्यांना प्रार्थना करेन की तुम्ही अशीच सेवा प्रतिवर्षीपर्यंत करत जावा. या गणपतीला 10 ते 11 दिवस तुम्ही सेवा करत जावा आणि आपण मंडळात येत जावा आणि मंडळाची स्वभाव वाढत जा. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे, शक्ती आहे, तोपर्यंत या मंडळामध्ये या आणि तुम्ही अशी इथून पुढे अशीच सेवा करत राहा, अशी मी श्री विघ्नाधर गणेशाकडे प्रार्थना करतो. आणि श्री गणेशाला प्रार्थना करतो की तुमची जी काय मनाची इच्छा आहे ती इच्छा परिपूर्ण करून सर्व दुःख निवारण करो, हे विघ्नाधरकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. रमासिंग.